वरपासून खालपर्यंत जर ते एकत्रच असतील तर काही गोष्टी थोड्या आपल्यासाठी पण अवघड आहे. पण त्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे जायला गरजेचं आहे. कारण की हे आता सांगा, एका सर्वसामान्याने काही जर केलं तर त्याला लगेच अटक होती किंवा त्याच्यावर कारवाई होती, सगळ्या गोष्टी होतात. पण एवढे जर फुटेज येत आहेत किंवा सगळ्या गोष्टी समोर तुम्हाला आम्हाला सर्वसाधारण एक छोटा जर मुलगा जर त्याला विचारलं तर तो सुद्धा सांगेल हे काय चालू आहे. मग एवढं जर सगळं असताना मग ह्याच्यावरती वरद हस्त कोणाचे, त्याला कोण पोषण देतंय किंवा त्याला कोण कंट्रोल करतंय, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग एवढं सगळं असून सुद्धा सरकार का त्याच्याकडे दुर्लक्ष करतं, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रशासनच नुसतं नाही आहे, तर प्रशासनावरचे जे काही सरकारी अधिकारी आहेत किंवा त्यांच्यावर जे कंट्रोल करणारे सरळ गृहमंत्री, ते सगळं कंट्रोल करण्याचं काम कोणाचं, गृहमंत्री आहे. मग गृहमंत्री हे CDR का काढा म्हणत नाही किंवा ओपनली का बोलत नाहीत ह्या गोष्टी, ह्या पण सगळ्या गोष्टी त्यांना आपण निवेदन दिलं पाहिजे. आता तुम्ही जर म्हणताय ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, सगळे फुटेज, आता बघा एकही गोष्ट अगोदर फुटेज येत आहे आणि मग त्याच्यावर तपास यंत्रणा SIT असेल CID असेल काय करताय, सगळे हे मीडियावाले फुटेज देत आहेत आपल्याला. सर्व मीडियावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चॅनलवर चालतं, तरी मग ह्या जे गृहमंत्री असतील किंवा जे प्रशासन असेल त्याच्यावरती का दुर्लक्ष करतं एवढं. ह्या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास करणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. कारण की एकच गोष्ट नाही त्याच्यामध्ये, आपण किती हे केलं तर वरूनच त्यांना जर करायचं, प्रत्येक जण एकमेकावर टोलाटोली करतो. प्रत्येक कुठंच कोणी त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सांगत नाही, बोलत नाही, फक्त आपले सगळे जिकडे तिकडे शांत येतं. हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, त्याच्यावर ढकलतो. म्हणजे ह्याचं कारण काय नेमकं, मूळ सूत्रधार हेच आहे. सगळं हे प्रकरण दाबण्याचा त्यांचा एक प्रयत्न चालू आहे असं माझी तरी दृष्टीने मी आतापर्यंत बघतोय. कारण की त्याला काहीतरी पर्याय येतं. तुम्हाला सगळं आहे, CDR निघले की सगळं जिथं तुमचं पूर्ण माहिती तिथं भेटतीये. पण एवढं भेटत असताना सुद्धा तुम्ही गृहमंत्री असेल, आपण दुसऱ्याला बोलू शकत नाही, गृहमंत्री राज्याचे आहेत, बाकीच्यांना काहीच नाही, यांना निवेदन देऊ आपण, सगळ्यांना देऊ, पण सगळ्यात महत्वाचं गृहमंत्री आहेत. आणि गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा, कारण पोलीस यंत्रणा सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत, म्हणजे 1 मिनिटामध्ये ते काय करू शकतात, CDR काढले तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतात. एवढं करण्याची गरजच हे नाहीये. आणि का बरं करावं आपण का करावं, उलट त्यांनी ह्याच्यामध्ये तपासात लक्ष घालून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आपल्याला आंदोलन का करावं लागतं, म्हणजे आपणच जर आपल्या जीवनामध्ये आपण समजा आपल्या ह्याच्यामध्ये आपण न्याय मागायला जायची काय गरज आहे, न्याय त्यांनी दिला पाहिजे, आपण मागायची गरज नाही, त्यांनी दिला पाहिजे खरं तर. कारण की न्याय सरकारचं काम आहे, न्याय देण्याचं, जनतेची सुरक्षा करण्याचं काम हे सरकारचं आहे. आणि जर आपण न्यायासाठी जर 2-2, 2.5 महिने जर आपण इथं जर वाट पाहत असेल, मग त्या उपयोग काय द्या सरकारला. आणि त्या सरकारच्या यंत्रणा एवढे सगळे राबवतात, आम्ही असं करतो, मला त्यापर्यंत जायचं नाही. परंतु ह्या गोष्टी मी काय म्हणतो, न्याय मागायला गरजच पडली नाही पाहिजे. जे जनतेला पाहिजे ते तुम्ही द्या ना, जे जनतेला नको ते जनतेवर का लागताय तुम्ही. कारण हे गृहमंत्र्यांनी सगळ्या गोष्टी हेच लांबची गोष्ट बोलली, एका मिनिटाचं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी, एवढे 2.5 महिने का लागतात मला हेच कळत नाही. सगळं दिसत असताना सगळे डोळे झाकून बसले सगळे, त्यांना त्याचं घेणं देणं नाही. कारण ज्या व्यक्तीचा माणूस मरतो किंवा ज्याच्याविषयी काही आहे त्याला दुःख असतं, हे आपल्याला माहित आहे आपला माणूस कसा होता, म्हणून आपण एवढा समाज इथे या ठिकाणी जमलाय. जोपर्यंत एखाद्याचं स्वतःचं जात नाही तोपर्यंत त्यांना त्याचे कळत नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना ह्या गोष्टीपर्यंत आपल्याला वेळ काय येते. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं माझं गृहमंत्र्याला सगळं नियोजन किंवा निवेदन देणं आणि त्यांच्यापर्यंत हे राबवणं. कारण SIT सुद्धा 10 वेळेस चेंज करावं लागतं त्यांना. तेच ज्या पोलीस स्टेशनचे आहेत व्यक्ती समजा कर्मचारी, तेच त्या SIT मध्ये असतात, असं कुठं असतंय का. SIT बाहेरचे बोलवा, बाहेरच्या राज्यातले आणा इथं माणसं, करा त्यांच्याकडून तपास, जेणेकरून ह्यांचा त्यांचा काही संबंध नसेल, मारेकरी असतील त्यांचा. जर तुम्ही सगळे लागेबंदे जर एकत्रच असतील तर तुम्ही तपास काय करणार आहे, काहीच करू शकत नाही. ते SIT स्थापन नुसत्या नावाला येतं, मला माझ्या दृष्टीने नावालाच आहे. कारण मी जवळपास बघतोय की कशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. कारण की आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर बोलायला गोष्टी असतात, परंतु ते आपल्याला कोणीही काही तपास यंत्रणा असेल. आता धनंजय देशमुख बऱ्याच वेळेस जात आहेत, मी बघतोय चॅनलवर, परंतु काय आहे का त्याच्यामध्ये पुढं काय हालचाल किंवा CDR दिले, कुठपर्यंत तपास आलाय, त्याचं काय झालंय पुढं किंवा काय होणार आहे, कुठेतरी माहिती करून की बाकीच्यांना नाही पण त्या पर्सनली त्यांना तर द्यायला पाहिजे ना. संतोष देशमुख यांना, सॉरी धनंजय देशमुख यांना काय तपास, काय कोणत्या दिवशी चालू, 2.5 महिने तपास का असतो. म्हणजे 5 मिनिटाच्या गोष्टी, 10 मिनिटाच्या गोष्टी त्या सगळ्या त्याच्यावरून होत आहेत. म्हणून माझे एक
कळकळीची विनंती की गृहमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा, नाहीतर मग गृहमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारीत असेल बघा, कारण की बाकी कोणी नाही. गृहमंत्र्यांनी सांगितलं सगळ्या यंत्रणा हलू शकतात एका मिनिटात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.